100 रुपयाची जरी साडी असली तरी ती 110 रुपयाला कशी विकायची ही पण एक अपराधीपणाची भावना होती. डोक्यावरती एक बर्डन होतं की आता आपण ह्यांच्याकडनं कसे पैसे कमवायचे. कमीपणा आहे किंवा आपल्याला काहीतरी लाज वाटते विकायला, असा कधी फील आला का ह्याच्यामध्ये? त्यावेळेला डोळ्यासमोर मुलं होती, माझं घर होतं, माझा संसार होता, माझ्या नवऱ्याला मला कुठूनही आधार द्यायचा होता, त्यामुळे त्या गोष्टींचा विचार कधी केला नाही. आणि नवऱ्याच्या व्यवसायात अशी काय अडचण आली ज्याच्यामुळे एक ट्रिगर मिळाला की आपण काहीतरी केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, हे का वाटलं? माझ्या नंदेनी आणि मी मिळून हा साड्यांचा व्यवसाय 2013 साली सुरू करायचा ठरवला, पण ही संधी मला चालून आली आणि तीच संधी माझ्या मिस्टरांच्या पडत्या काळात एक जमेची बाजू झाली माझ्यासाठी. आता ह्या ज्या साड्या आल्या आपल्याकडे, या विकल्या कुठे? एक 17 साड्या माझ्याकडे पहिल्यांदा आलेल्यातल्या एक 12 ते 14 साड्या त्यांनीच विकत घेतल्या. साड्यांची किंमतही त्यांनीच ठरवली. कारण प्रदर्शन कुठे चालू केली? त्यावेळेला असा विचार केला की हे प्रदर्शनाचं रेंट भरायचं, साताऱ्याहून पुण्याला जायचं साड्या घेऊन आणि साड्या विकल्या जातील का. त्यामुळे आम्ही 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं तरी आम्ही एकच दिवसाचं भाडं भरलं. पहिल्यांदा 50 साड्या घेऊन मी पहिलं एक्झिबिशन केलं होतं, तेच मी आता 500 ते 700 साड्या घेऊन उभी राहते. आणि घेभरारीच्यामुळे मी खूप ठिकाणी जाऊन पोहोचले. घेभरारीची किती एक्झिबिशन्स केली साधारण? मी घेभरारीची आतापर्यंत 61 एक्झिबिशन्स केली आहे. जबरदस्त. नमस्कार, मी नीलम, घेभरारीची को-फाउंडर. एक गृहिणी असते, खूप वर्ष घर, मुलं, नवरा, घरातले लोक यांना सांभाळताना स्वतःला विसरून गेलेली असते. खूप वर्ष हा प्रवास चालू असतो. असं करता करता बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो, त्याचं ज्ञान कमी होतं, आत्मविश्वास कमी होतो. पण एक वेळ अशी येते की कुटुंबावर काहीतरी संकट आलेलं असतं आणि त्या संकटाला समर्थपणे पेलण्यासाठी ती उभी राहते. अशा वेळेला ती आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी आत्मविश्वास परत मिळवते गेलेला सगळा आणि झाशीची राणीच होते जणू काही. ती स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवते, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायचा प्रयत्न करते, आपल्या घराला उभं करते आणि जेव्हा तिची जिद्द पूर्ण तिच्याकडे परत येते त्यावेळेला ती एक ब्रँड निर्माण करू शकते. एक गृहिणी आणि ते एक व्यावसायिका, असा एक प्रवास आज आपल्याला बघायचा आहे. घेभरारीची एक व्यावसायिका आज आपल्याकडे आलेली आहे, आसावरी. तिचा ब्रँड आसावरी सारीज तिने कसा निर्माण केला हे आपण तिच्याच तोंडून ऐकूया. हॅलो आसावरी. हॅलो. हाय नीलम. हॅलो. लग्न आणि जो गृहिणी पदाचा हा जो प्रवास होता, हा तू कसा पार पाडलास ओव्हरऑल आणि कसं ते आयुष्य होतं? आता तू व्यावसायिका आहेस, त्याच्यामुळे पूर्वीच्या काही आठवणी असतील तर त्या आमच्याशी नक्की शेअर कर. येस. वयाच्या 20व्या वर्षी 1993 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्याच वर्षी लग्न होऊन आम्ही पुण्याहून साताऱ्याला स्थायिक झालो. आता सातारा हे गाव माझ्यासाठी खूप नवीन होतं. नवीन लग्न झाल्यानंतर नवीन माणसांशी जुळवून घ्यायचं, नवीन नवीन ओळखी करायच्या, यामध्ये मी पूर्णतः रमून गेले. काही मुळात छोटं गाव आणि गाव अतिशय लहान असल्यामुळे तो एक खूप मोठा प्रश्न होता, कारण आम्ही दोघंही पुण्याहून उठून साताऱ्यात गेलो होतो. त्यामुळे मी माझं घर, कुटुंब हेच माझं प्राधान्य होतं. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय, त्यांनीही 2 वर्षापूर्वीच साताऱ्यामध्ये व्यवसाय सुरू केला होता, त्यामुळे त्या व्यवसायाला एक रूप देण्यासाठी त्याची एक वेगळी धडपड चालू होती. आणि व्यवसाय म्हटला की कुठली फिक्स्ड वेळ नसते, सतत बाहेरगावी जावं लागायचं. त्याच्यामुळे मी पूर्णतः घरातच रमलेली होते. मुलं झाल्यानंतर माझी पहिली प्रायोरिटी मुलांना वाढवणं, मोठं करणं, त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करणं. कारण आम्ही पुण्यात दोघंही शिकलेलो असल्यानंतर साताऱ्यासारख्या छोट्या गावामध्ये मुलांना शाळेत शिकवायचं हा पण एक माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. म्हणजे शाळा चांगली असेल का नाही, करिअर होईल का नाही, असं मुलांची संगत चांगली पाहिजे, मुलांचं एज्युकेशन बेस मला त्यांचा खूप पक्का करायचा होता. त्यामुळे पूर्णतः 93 ते 2013 हा पूर्ण 20 वर्षाचा काळ मी फक्त घर, मूल आणि संसार, एक पूर्ण गृहिणी म्हणूनच मी हा 20 वर्ष आनंदाने मी तो एन्जॉय केला प्रवास. म्हणजे या प्रवासात तू सॅटिस्फाईड होतीस तुझ्यासाठी? अगदी पूर्ण, अगदी पूर्ण. जेव्हा काहीतरी अडचण येते तेव्हाच आपल्यातलं काहीतरी जागं होतं आणि जे आपल्या आतमध्ये असतं ते बाहेर यायचा प्रयत्न करतं. मग नवऱ्याच्या व्यवसायात अशी काय अडचण आली ज्याच्यामुळे एक ट्रिगर मिळाला की आपण काहीतरी केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, हे का वाटलं? बरोबर आहे. 2020 ते 22 वर्ष अत्यंत उत्तमरित्या चाललेला आमचा व्यवसाय
त्याची एक्सपान्शन झाली होती आणि त्याच्यानंतरचं एक मोठं एक्सपान्शन यांनी करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांचं पाठबळ न मिळाल्यामुळे आम्हाला अतिशय मोठी अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे अत्यंत सुंदररित्या सुरू असलेला आमचा हा बिझनेस आम्हाला लिटरली बंद करायची वेळ आली आणि तो आमच्यासाठी एक फार मोठा आघात होता आमच्यावरती. आणि त्यावेळेलाच देवाच्या कृपेने असं झालं की 2013 साली आमचे अगदी क्लोज रिलेटिव्ह आहेत की ज्यांचा इंदोरमध्ये खूप मोठा साड्यांचा व्यवसाय आहे. आणि माझी नणंद ती त्यांच्याकडे गेलेली असताना त्यांनी आम्हाला ही व्यवसायाची संधी दिली की तुम्ही साताऱ्यामध्ये साड्या विकाल का, माहेश्वरी साड्या. पण मुळात साड्यांची आवड होती का? मला की तोच अतिशय बिझनेस का साड्यांची करायचा अतिशय होता? साड्यांची आवड होती. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की कधी शाळेत पहिला नंबर आला तर मी आईला म्हणायची, आई मला नक्की बक्षीस मिळून मला साडी मिळेल. ओके. इतकी मला साड्यांची लहान असल्यापासून आवड होती. आणि माहित नाही नशिबाने मी खरंच त्या व्यवसायामध्ये आले. आणि मग माझ्या नंदेनी आणि मी मिळून हा साड्यांचा व्यवसाय 2013 साली सुरू करायचा ठरवला. पण ही संधी मला चालून आली आणि तीच संधी माझ्या मिस्टरांच्या पडत्या काळात एक जमेची बाजू झाली माझ्यासाठी. आणि आम्ही अशा रीतीने 2013 साली साड्यांचा व्यवसाय हळूहळू सुरू केला. या साड्या कुठून आणल्या पहिल्यांदा आपण, म्हणजे ह्या आणि अं, नंदे बरोबर चालू केल्यावरती किती साड्या घेतल्या सुरुवातीला? अगदी थोडंसं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर चालू केलं? नाही, अजिबात नाही. कारण कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती व्यवसायाची. त्यामुळे सुरुवातीला लिटरली आम्ही 13 साड्यांपासून व्यवसाय सुरू केला. ओके. आणि त्याही साड्या त्यांनी आम्हाला त्यांच्या चॉईसनी आम्हाला त्यांनी त्या साड्या पाठवल्या. म्हणजे आता- त्याचे पैसे दिले की नाही आपण? नाही, की काय त्यावेळेला केलं? आम्हाला भांडवलाची कधी गरजच निर्माण झाली नाही. कारण एकतर ते आमच्या ओळखीतले होते, नातेवाईकच होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही साड्या विका, विकून झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या. त्यामुळे भांडवल हा एक मोठा प्रश्न आमच्यासाठी त्यावेळेला नव्हता. आणि जे त्यावेळेला आपल्याकडे कदाचित अवेलेबल नव्हतं, जेवढं आपल्या आता अडचणी पण होत्या त्या काळात. नक्कीच नाही. कारण की त्यावेळेला घराची परिस्थिती सांभाळायची होती, मुलांचा शिक्षणाचा प्रश्न होता. त्यामुळे व्यवसायामध्ये भांडवल घालण्यासाठी आमची परिस्थिती त्यावेळेला नक्कीच नव्हती. पण त्यांनी ही संधी आम्हाला दिल्यामुळे आम्हाला एक खूप मोठा आधार मिळाला. आता ह्या ज्या साड्या आल्या आपल्याकडे, या विकल्या कुठे? तो तर सगळ्यात मोठा प्रश्न होता. साड्या तर आल्या, पण आता त्या विकायच्या कुणाला, काय किमतीला विकायच्या? आधी कुठलीही व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न उभा होता. पण त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतात त्या जीवाभावाच्या मैत्रिणी. आणि त्यामुळे आम्ही आणि घरी- घरच्यांपेक्षा त्यांची साथ खूप असते नक्कीच. मैत्रिणींची. त्यामुळे एक उत्साह होता. आणि 19 जून 2013 साली आषाढी एकादशी होती आणि त्या दिवशी साड्या ह्या आमच्याकडे आल्या. आणि त्याच दिवशी दुपारी आम्ही मैत्रिणींना घरी बोलावलं. 7-8 मैत्रिणी आल्या. एक 17 साड्या माझ्याकडे पहिल्यांदा आलेल्यातल्या एक 12 ते 14 साड्या त्यांनीच विकत घेतल्या. साड्यांची किंमतही त्यांनीच ठरवली. कारण आता मैत्रिणींना साड्या विकायच्या कशा? 100 रुपयाची म्हणजे पैसे जरी कसे साडी मागायचे? असली तरी ती 110 रुपयाला कशी विकायची? ही पण एक अपराधीपणाची बरोबर. भावना होती. पण साड्या बघितल्यावरती मैत्रिणींनीच सांगितलं की अगं ह्याची किंमत अशी असेल ना. आणि तिने जी किंमत सांगितली त्याच किमतीला साड्या विकून मोकळे झालो आम्ही. की ते डोक्यावरती एक बर्डन होतं की आता आपण ह्यांच्याकडनं कसे पैसे कमवायचे. पण तोही प्रश्न त्यांनी आमचा सोडवला. आणि ज्या काही त्या 17 साड्या आल्या होत्या त्यातल्या आम्ही या 15 साड्या तर विकून आमच्या बिझनेसला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांनी परत आम्हाला थोड्या 35 साड्या पाठवल्या. असं करत करत ते थोड्या साड्या आम्हाला पाठवायला लागले. पण तरीही प्रश्न होताच की आता मैत्रिणी झाल्या, आता पुढे कोण? मग आता साताऱ्यातले जी एक प्रतिष्ठित लोक होती किंवा जे नातेवाईक होते, ओळखीचे होते, त्यांची चक्क लिस्ट करायला सुरुवात केली. त्यांचे फोन नंबर्स घेतले आणि त्यांना फोन करून आम्ही घरी बोलवून हा साड्यांचा आम्ही सुरू केला व्यवसाय. पण त्यावेळेला असं त्याच्यात कमीपणा आहे किंवा आपल्याला काहीतरी लाज वाटते विकायला, असा कधी फील आला का ह्याच्यामध्ये की हे मला करावं लागतंय असं? हो, नक्कीच कधी वाटलं का? नक्कीच सुरुवातीला असं वाटलं. कारण की मैत्रिणी पण म्हणायच्या की अगं तू कायम साड्या विकत घ्यायला जातेस, आता तुला साड्या विकताना बघायला वाईट वाटतंय. कारण त्यावेळेला परिस्थिती तशी निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांना माहिती होतं. त्यामुळे नक्कीच थोडंसं वाईट वाटत होतं. पण मग त्याला कसं ओव्हरकम केलं? काय विचार केले त्यावेळेला? नाही, पण त्यावेळेला डोळ्यासमोर मुलं होती,
माझं घर होतं, माझा संसार होता, माझ्या नवऱ्याला मला कुठूनही आधार द्यायचा होता. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार कधी केला नाही आणि मी माझ्या प्रवासाला या सुरुवात केली की मागे वळून बघायचं नाही. त्याच्यात कमीपणा वाटून घ्यायचा कुठल्याही नाही. बाईवर जर अशी वेळ आली तर शेवटी ती उभीही राहतेच. मग मनातल्या सगळ्या भावना ती बाजूला ठेवून मुलांसाठी काहीही करू शकते. नक्कीच उदाहरणांवरून दिसतं आपल्याला आजूबाजूला, ते आपण आता बघतोय. नक्कीच आणि केलंच पाहिजे, कारण की माझ्या आयुष्याची 20 वर्ष मी माझ्या नवऱ्याने मला खूप सुखाची दिलेली होती. त्यामुळे जर आता ती अडचण आली आहे तर मी त्याच्या बरोबरीने उभं राहणं हे माझं नक्कीच कर्तव्य होतं. बरोबर. त्यामुळे मी ते पूर्ण करायचं ठरवलं. मग प्रदर्शनं कशी काय स्टार्ट झाली, किंवा ओव्हरऑलच साड्या विकायचे काय काय स्ट्रॅटेजीज होत्या? पहिल्यांदा लोकांना घरी बोलवलं, मग पुढे काय केलं? असंच घरी बोलवत होतो. त्याच्यानंतर मी लोकांच्या घरी जाऊनही साड्या दाखवत होते. मग तो एक्सपिरियन्स कसा होता? तिथे वेलकम होतं का आपण? कारण काय झालं, माहेश्वरी साड्या एक तर साताऱ्यामध्ये फारशा मिळतच नव्हत्या. त्यामुळे तिथल्या लोकांना आमचं कलेक्शन किंवा कलर चॉईस हे आमचं आवडत होतं. त्यामुळे लक्षात आलं की आपण जे काही आणतोय ते लोकांना बेसिकली आवडतंय. आणि त्या ह्याच्यामध्येच माझी साताऱ्यात एक अगदी जिव्हाळ्याची मैत्रीण आहे. ती पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करते. त्यामुळे म्हणजे तिचे मिस्टर हे वाई, पाचगणी, महाबळेश्वरचे आमदार असल्यामुळे त्यांचा मतदारसंघ खूप मोठा होता. त्यामुळे तिने मला तो एक ऑप्शन अवेलेबल करून दिला की तू साड्या घेऊन त्यांच्याकडे जा. आणि त्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला आणि मी तिथे जाऊनही साड्या विकायला सुरुवात केली. सो अशा रीतीने मी घरी कोणाच्या तरी घरी जाऊन असं मी साड्यांचा जो त्यावेळेला काही असं अकाउंट्स वगैरे ठेवलं जात होतं का? एवढे आले, एवढे, नक्कीच, किंवा एवढा प्रॉफिट आपण कमवतोय, आणि मग त्याचा कसा फील होता आतून? खूपच छान. कारण मी म्हटलं तसं की त्यावेळेला त्या पैशाची आम्हाला अत्यंत गरज होती. त्यामुळे सगळा रेकॉर्ड पहिल्यापासून ठेवलेला जो आजपर्यंत आहे. आणि त्यामुळे खूप छान वाटलं की आपण काहीतरी खारीचा वाटा या अडचणीमध्ये उचलू शकतोय. याबद्दल खरंच स्वतःचाच खूप अभिमान वाटला. आणि प्रदर्शन कुठे चालू केली? मग आम्हाला एक प्रदर्शनाची अपॉर्च्युनिटी आली. आमच्या ओळखीच्यातलेच एकांनी प्रदर्शन भरवलं होतं. 2 दिवसाचं प्रदर्शन होतं. पण त्यावेळेला असा विचार केला की हे प्रदर्शनाचं रेंट भरायचं, साताऱ्याहून पुण्याला जायचं साड्या घेऊन, आणि साड्या विकल्या जातील का? आणि त्यावेळेला कुठेही पैसा खर्च करताना अतिशय विचार करावा लागत होता की आपण काहीही केलेलं नुकसान नाही झालं पाहिजे काहीही करताना आपल्याला. त्यामुळे आम्ही 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं तरी आम्ही 1च दिवसाचं भाडं भरलं त्या स्टॉलचं. आणि मग सामान किती नेलं? आम्ही साधारण एक 50 साड्याच घेऊन आम्ही पहिल्यांदा एक्झिबिशनला उतरलो. आणि पहिल्या दिवशी आम्ही 1च दिवस ते एक्झिबिशन केल्यानंतर आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला आणि असं वाटलं की आपण थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती आणि आपण दुसऱ्या दिवशी पण करायला हवं होतं. पण 1च दिवसाचं स्टॉल बुकिंग असल्यामुळे दुसऱ्या दिवशी आमचा स्टॉल दुसऱ्यांना दिला होता. त्यामुळे रात्रीतून आम्ही परत आमचा सगळा गुंडाळून गाशा आम्ही परत साताऱ्याला आलो. सो हे आमचं सगळ्यात पहिलं एक्झिबिशन. त्याच्यामुळे काहीतरी आत कॉन्फिडन्स आला असेल, फील आला असेल, काहीतरी झालं असेल. नक्कीच आला. मग त्यावेळेला आम्ही अजून नवीन सोर्सेस शोधायला सुरुवात केली. कारण आता आम्ही एकाच सोर्स वरती अवलंबून होतो. फक्त माहेश्वरीमध्येच पण आम्ही एकाच सोर्स कडनं घेत असल्यामुळे आम्ही माहेश्वरीमध्येच अजून नवीन व्हिवर्स शोधायला लागलो. आणि त्यावेळेला मात्र मला भांडवलाची गरज होती, कारण हे आमच्या ओळखीच्यातनं आम्ही सुरू केलं होतं. पण नवीन व्हिवरकडे जायचं म्हटलं तर त्यांना तर भांडवल आपल्याला पाहिजेच. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला ती मदत केली. आणि जे आमचे रेग्युलर कस्टमर्स झाले होते त्यांना काहीतरी नवीन चॉईस पण दिला पाहिजे, काहीतरी नवीन डिझाईन्स पण आणायला पाहिजे. आता वडिलांनी इथे आपण म्हणतो की मदत केली, तर त्यांना ह्याबद्दल कसं वाटत होतं की आपली मुलगी काहीतरी करतेय? ह्याचा अभिमान होता की कसं होतं? काय फील होता वडिलांचा? खूप अभिमान होता त्यांचा. खूप मला सपोर्ट होता, कारण वास्तविक वडिलांकडे व्यवसायाची बॅकग्राऊंड नव्हती. ते नोकरी करणारे होते. पण तरी आपली मुलगी त्याच्या ज्या परिस्थितीत आता हा व्यवसाय तिने सुरू केलेला आहे, तर काहीही झालं तरी तिच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायचं ही त्यांची पहिल्यापासूनच ठाम भूमिका होती. आणि तो आधार मला पहिल्यापासूनच होता. त्याच्यामुळे त्यांनी मला हे सांगितलं की तू मागं वळू नकोस, भांडवलासाठी तू थांबू नकोस,
तुला ज्या पद्धतीने हा तुझा व्यवसाय पुढे न्यायचा त्या पद्धतीने तू ने, मी तुझ्या मागे कायम खंबीर उभा आहे. म्हणजे आपण आता असं बघतोय की नवरा पण मागे उभा आहे, वडीलही आहेत. म्हणजे स्त्रीला पाठिंब्याची गरज असते, नसल्या तरी ती उभी राहते, पण असेल तर ती काय करू शकते ह्याचे पण आपण बघतोय की आज एवढा मोठा ब्रँड उभा राहिला आहे त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. हे खरं आहे की जर तुम्हाला घरातून सपोर्ट असेल, मग तिथे तुमचे वडील आले, नवरा आला किंवा मुलगा कोणीही असेल, किंवा माझ्या मुलाचाही त्यावेळेला मला खूप सपोर्ट झाला. कारण जो 13 साली मी जो हा व्यवसाय सुरू केला तो 18 सालापर्यंत मी आणि माझी नणंद हा व्यवसाय करत होतो. पण 18 साली तिला हेल्थ प्रॉब्लेम आल्यामुळे ती मला या व्यवसायात म्हणजे मदत 5 करू वर्ष शकत साधारण नव्हती. होती. सो 5 वर्ष आम्ही दोघींनी एकत्र व्यवसाय केला. पण त्यानंतर मला प्रश्न होता की मी एकटी कसं करणार, कारण की मी एकतर लोकांच्याकडे जाऊनही साड्या विकत होते, गाडीतनं सामान घेऊन जायचं, बॅगा जड असतात, सो एकटीला मला ते शक्य होत नव्हतं. मग त्यावेळेला माझ्या नवऱ्याने ठरवलं की तुझा हा व्यवसाय आपण बंद करायचा नाही, मी माझं काम सांभाळून मी तुला ह्याच्यामध्ये पूर्ण मदत करीन. आणि 2018 साली तोही मला या बिझनेसमध्ये जॉईन झाला. आणि जसा तो जॉईन झाला तसा माझा बिझनेसचा स्केल खूप वेगळा झाला. कारण एक तर त्याला 25 वर्षाचा अत्यंत मोठा बिझनेस सांभाळण्याचा एक एक्सपिरियन्स होता, त्याची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी त्याची खूप होती, एक विजन होती. त्यामुळे बायका कुठेतरी घाबरतात, नक्कीच ते मे बी कॉम्पेन्सेट झालं इकडे. त्यांनी मला खूप पुश केला आणि मी मग माझा बिझनेस खरंच एका वेगळ्या लेवलनी बघायला सुरुवात केली. आणि त्या ह्याच्यामध्येच 2019 साली माझा जो मोठा मुलगा आहे, त्यांनी आमची ही परिस्थिती अशी असल्यामुळे त्याचं सगळं शिक्षण त्यांनी स्कॉलरशिप वरती केलं. ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं. तो अमेरिकेला मास्टर्स करायला गेला आणि मास्टर्स करता करता पार्ट टाइम जॉब करून त्यांनी जे काही पैसे कमवले होते ते 2 लाख रुपये त्यांनी मला सुरुवातीला भांडवल म्हणून 2019 साली मला त्यांनी दिले. सो मला अजून एक गती मिळाली, माझा बिझनेस वाढवायला मला अजून एक ऑप्शन तयार झालं की एक भांडवल माझ्याकडे आलं. सो अशा रीती मग 2019 साली अजूनही नवीन नवीन स्टेट्स मधून साड्या आणायला मी सुरुवात केली. साधारण त्यावेळेला काय काय असतील साड्या तुझ्याकडे? त्यावेळेला माझ्याकडे कलमकारी, लिनन, थोडंसं बनारसचं मी कलेक्शन त्यावेळेला बघितलं होतं. गुजरातमधूनही काही साड्या मी त्यावेळेला आणल्या होत्या. सो असं एक 5-6 स्टेट्स मधनं मी त्यावेळेला थोडासा साड्यांचा स्टॉक. साधारण 2019 ला आपल्याकडे भांडवल आणि साड्या आणि ओव्हरऑल सगळं आलं. त्यावेळेला स्केल अजून छोटं होतं, स्केल अगदी लहान होतं, प्रश्नच नाही. एक 100 साड्या, 150 साड्यांपर्यंत मी फार तर त्यावेळेला पोचलेले होते. पण असं झालं की मग 2019 साली कोविड आला. कोविड आल्यामुळे तो पण त्या कोविडच्या काळामध्ये खूप सारा माल घरात असेल त्यावेळेला, कारण अगदी भांडवल होतं, साड्या होत्या आणि कोविड. बरोबर आहे. सो मग त्यावेळेला हे कसं हँडल केलं ओव्हरऑल सगळं? कोविडच्या काळात तर आपण बाहेर तर एक्झिबिशन्स करू शकतच नव्हतो. त्यामुळे माझ्याजवळ एकच ऑप्शन होता की जे माझे नेहमीचे कस्टमर्स आहेत त्यांना फोन करून फोटोज काढून पाठवणं आणि त्यांच्याकडून. त्यावेळेला सोशल मीडिया एवढा वापरला जात नव्हता, त्यामुळे फोन नंबर आणि व्हॉट्सअप मे बी. नक्कीच. त्यामुळे त्यावेळेला माझे पहिले जे काही कस्टमर्सचा जो काही माझा बेस तयार होता त्याच लोकांना मी फोन करून फोटोज पाठवून जेवढं शक्य आहे, फार प्रमाणावर नाही पण एक थोडं का होईना का मी ह्याच्यामध्ये मी सुरू ठेवला होता. पण शेवटी काय, ते कस्टमर शेवटी लिमिटेड आहे, तो नंबर लिमिटेड आहे, तो किती दिवस चालणार. सो ओव्हरऑल कोविडच्या काळामध्ये जसं साड्या आता कमी झाला आपला सेल, मग त्यानंतर काय करावं असं वाटलं, काय केलं, काय स्टेप होती पुढची? 2020 साली मग जसा कोविड आपला संपला तसं मग हळूहळू जशी एक्झिबिशन, जसं लॉकडाऊन मध्ये ओपन होत होतं, जसं थोडं मध्ये ओपन होत होतं, त्यावेळेला जर कुणाच्या घरी जाऊन किंवा कुणाच्याकडे काही फंक्शन आहे की त्यावेळेला अशी स्थिती होती की लोकांच्याकडे काही कार्यक्रम असले तरी ते दुकानांमध्ये जाऊन साड्या खरेदी करू शकत नव्हते. पण अगदी मोजक्या प्रमाणात का होईना घरगुती कार्यक्रमात लग्न होत होती. आणि मग त्यावेळेला मला त्याचा फायदा झाला की त्यावेळेला लोक येऊन माझ्याकडे
देण्या घेण्याच्या म्हणा किंवा स्वतःसाठी जे काही माझ्याकडे पॉसिबल आहे त्यातून ते जास्तीत जास्त घेत होते. त्यामुळे अशी छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्यांच्यासाठी मला नक्कीच फायदा झाला आणि अशा प्रमाणेच मी तो सेल माझा चालू ठेवला. तर घे भरारी केव्हा जॉईन केलं? येस, घे भरारी मी 3 जानेवारी 2020 ला जॉईन केलं. आणि जसं मी घे भरारी घे भरारी जॉईन करताना थोडंसं असं वाटलं का की रेंट जास्ती आहे, तर आता हे कसं करावं एकंदरीत? नाही, त्यावेळेला तेवढी मला भीती वाटली नाही, कारण की नाही म्हटलं तरी एक 5-6 वर्षाचा मला अनुभव आलेला होता आणि एक स्वतःबद्दल आत्मविश्वास तयार झाला होता. लोकांचाही एक विश्वास झाला होता माझ्याबद्दल. पण तरी अगेन आपण एक्झिबिशनला एका नवीन प्लॅटफॉर्मवरती जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला नवीन लोकांना फेस करायचं असतं. त्यांचा चॉईस कसा आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, ह्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पण तरी कुठेतरी एक मनात त्यावेळेला विश्वास होता की आपण हे करू शकतो. एक घे भरारी जॉईन केल्यावरती आत्ताचा जो बिझनेस आहे किंवा आधीचा, आता आपलं 2025 आहे, तू घे भरारीची किती एक्झिबिशन्स केली आहेत साधारण? मी घे भरारीची आतापर्यंत 61 एक्झिबिशन्स केली आहे. जबरदस्त. तर या एवढ्या मोठ्या पल्ल्यात काय वाटतं की आता किती माल असतो, कितीचा स्टॉलवरती असतो? आता छोटं बुटीक पण आहे, त्याविषयी बोलूच आहे आपण. येस येस येस. आता निदान कमीत कमी 600 ते 700 साड्या मी एक्झिबिशनला घेऊन उभी राहते आणि माझा घे भरारी बरोबरची जी माझी ग्रोथ आहे ती खूप पटीत आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं तसं की पहिल्यांदा 50 साड्या घेऊन मी पहिलं एक्झिबिशन केलं होतं, तेच मी आता 500 ते 700 साड्या घेऊन उभी राहते आणि घे भरारीच्यामुळे मी खूप ठिकाणी जाऊन पोहोचले. आणि ह्या साड्या 500 वगैरे साड्या ज्या आहेत त्या स्टॉलवर असतील. बुटीक मध्ये काही माल असतो का सगळाच? नक्कीच नाही, बुटीक मध्येही माझा तेवढाच. आज एनी मोमेंट माझ्याकडे 1,500 ते 2,000 साड्यांचा स्टॉक हा माझ्याकडे जबरदस्त, खूपच. सो तेच मी सांगत होते तसं की घे भरारीमुळे फक्त पुण्यापर्यंतच माझा सेल सीमित राहिला नाही, तर मी पुण्याच्या बाहेरही जायला लागले. आणि बेसिकली घे भरारीची जेव्हा पुण्याच्या बाहेर खूप एक्झिबिशन्स होत होती त्यावेळेला मला अजून एक अडचण आली, म्हणजे माझ्या सासूबाईंना डिमेन्शिया होता. त्यामुळे मला पुण्याच्या बाहेर एक्झिबिशन्स करता येत नव्हती. पण त्यावेळेला मग माझ्या धाकट्या मुलांनीच मला सुचवलं की आई, तू घरी बसून तुला काहीच बिझनेस करता येणार नाही, त्यापेक्षा तू बिझनेस कर, पैसे कमव आणि आपण आजीला उत्तमात उत्तम हेल्थ केअर कशी देऊ शकतो ह्याचा आपण विचार करू शकतो, जेणेकरून तू पुण्याच्या बाहेरही एक्झिबिशन्स करू शकशील. म्हणजे इतकी मोठी अडचण आलेली असताना सुद्धा एक्झिबिशन करून एक चांगले उत्तम आपण हेल्थ केअर सर्व्हिस सासूला द्यावी असा पण फील आतून येतो. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच, कारण ती पहिल्यापासूनच 20 वर्ष तर मी घर आणि संसार पूर्ण गृहिणीच असल्यामुळे ह्या व्हॅल्यूज कुठेतरी पहिल्यापासून होत्या की आपल्याला काहीतरी करायचंय, पण ऍट द सेम टाइम आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याला कुठेही आपण या बिझनेसनी मुलांची शिक्षण, घर, सासूबाईंचं आजारपण हे सगळं करू शकण्या इतपत त्याचं स्केल आता गेलेलं आहे. नक्की ह्याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे. नक्की. पण जो काही थोडासा वडिलांचा अजून वाटा आहे आपल्या बुटीक मध्ये, त्याबद्दल थोडी माहिती दे ना. त्यावेळेला जेव्हा साताऱ्यातलं आमचं सगळं अस्तित्व संपलं त्यावेळेला एक मोठा प्रश्न होता की पुण्यामध्ये येऊन राहायचं कुठे. त्यावेळेला वडिलांनी मला एक फ्लॅट घेतला होता आणि त्या फ्लॅटमध्ये आम्ही एक 4-5 वर्ष राहिलोय. पण जसा मुलगा मोठा माझा कमावता झाला तसा त्यांनीही एक घर घेऊन आम्ही त्या घरात शिफ्ट झालो आणि जे वडिलांनी दिलेलं घर होतं त्याला मी आज स्टुडिओमध्ये त्याचं रूपांतर केलंय. आणि मला सांगायला आवडेल की आता हे जे काही एक्झिबिशन्समध्ये वगैरे जे काही लोक मला जोडली गेलेली आहेत ती अगदी आवर्जून कुठून कानाकोपऱ्यातून माझ्या त्या स्टुडिओला. माझ्या लक्षात आलं एका ग्राहकाबद्दल तू सांगत होती, ते पण आता बोलताना तू नक्की सांग. नक्की मला तोही अनुभव सांगायला नक्की आवडेल, कारण की असं झालं की ह्या घे भरारीच्या एक्झिबिशन्स मध्ये माणसं तर खूप जोडली गेलीच, पण खूप असे काही चांगले अनुभव पदराशी आहेत. जसं की एक काका, एक 65-70 वर्षाचे काका एक्झिबिशन बघायला म्हणून पहिल्यांदाच माझ्या स्टॉलवरती आले
आणि आमच्या छान गप्पा झाल्या. आणि त्यांना माहिती नाही, पण कदाचित त्यांचं आणि माझं खूप जमलं आणि त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या बायकोसाठी माझ्याकडनं साडी स्टॉलवरती विकत घेतली. आणि त्याच्यानंतर ते प्रत्येक एक्झिबिशन्सना मला भेटायला यायचे आणि नुसतेच यायचे नाही, तर येताना काहीतरी खाऊ, ज्यूस असं घेऊन यायचे, की "अगं, असावरी तू दमली असशील, तू दिवसभर काही खाल्लं नसशील, तर हे खाऊन घे." सो ते असं खूप एक मनाला भावून जायचं, की अरे, कोणीतरी अगदी आपली काळजी अनोळखी घेतंय. व्यक्ती जी आपल्या संपर्कात आली, त्यांचे आपले इतके छान सूर जमले आणि ते आपल्यासाठी आवर्जून आपली चौकशी करायला येतायत. त्यांनी मला सांगितलं होतं, की "तू कधीही व्यवसायासाठी कधी तुला भांडवलाची गरज वाटली, तर तू मला अगदी हक्काने मागशील." पण देवाच्या कृपेने वडिलांचा, मुलाचा, सगळ्यांचाच खंबीर पाठिंबा असल्यामुळे मला कधी भांडवलासाठी गरज लागली नाही. पण तरीही त्या आजोबांनी मला एक छोटीशी गिफ्ट म्हणून एक्झिबिशनला पैशाचं पाकीट दिलं. तर आता पैशाचं पाकीट दिल्यानंतर पहिल्यांदा तर असं खूप ऑकवर्ड झालं, की "अरे काका, मी खाऊ तुमचा घेऊ शकते, पण मी असे पैसे तुमच्याकडनं नाही घेऊ शकत." पण त्यावेळेला त्यांनी मला एक छान असा एक सल्ला दिला, की "असावरी, आज जशी तू ह्या अडचणींवर मात करून उभी आहेस, त्यावेळेला जर कधी पुढे-मागे तुझ्या आयुष्यात तुला जर असं कोणी उद्योजिका किंवा असं जर तुला कोणी भेटलं, की त्याला काहीतरी तुला मदत करावीशी वाटली, तर त्यावेळेला ही माझी दिलेली वस्तू किंवा मी दिलेले हे पैसे तू असेच मदतीच्या रूपात कुणाला तरी तू पुढे देशील." आणि मला हा त्यांचा विचार आवडला आणि मग त्यांचं मन कुठेतरी दुखवायचं नाही म्हणून मग मी त्यांनी दिलेले ते पैसे माझ्याजवळ ठेवले. म्हणजे कस्टमर नुसता खरेदी नाही करत, तो खरोखरच मनाने जोडला जातो. नक्की. हे पण एक छानच आश्चर्याचं उदाहरण आहे ऍक्च्युअली. नक्की. पण होत असेल नक्कीच हे. अजून मला एक विचारायचं होतं, की आता ह्या एवढ्या मोठ्या प्रवासात कदाचित कोणी पहिल्यांदा नावं ठेवली असतील, की हे काय करतेय किंवा आणि आताचं जे ओव्हरऑल स्टेटस आहे बिझनेसचं, आसावरी सारीज एक ब्रँड झालेला आहे. तर आता लोकांची, घरच्यांची, बाहेरच्यांची प्रतिक्रिया कशी आहे या बिझनेसकडे तुझ्या बघण्याची? नक्कीच घरातल्या सगळ्यांना खूप कौतुक आहे आणि त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच आज मी हे सगळं करू शकतीये आणि ह्याच्यापुढेही त्यांचं कायमच मला हे असं प्रोत्साहन असणार आहे. त्यामुळे नक्कीच मला ह्याच्यामध्ये अजूनही खूप पुढे जाऊन काही करण्याची इच्छा आहे मनापासून. आमच्या एक्झिबिशनमध्ये इतक्या सगळ्यात साड्यांचे ब्रँड्स असतातच, म्हणजे सगळ्याच एक्झिबिशन्समध्ये. पण आसावरी सारीजच्या भोवती प्रचंड गर्दी असते आणि बघावं तेव्हा तो स्टॉल बायकांनी भरलेला असतो. आणि मी नेहमी असं म्हणते की साडी विकावी तर आसावरीनीच. तर काय असा USP असेल तुझ्या सेलिंग स्किल्समध्ये, जो तू इतरांना पण काहीतरी सांगशील, की काय असायला पाहिजे साडी विकताना एका बाईमध्ये कौशल्य? बेसिकली मला अजिबात हार्ड सेल करायला आवडत नाही. माझ्याकडे आलेल्या कस्टमर्सनी कितीही साड्या बघितल्या आणि जरी समजा त्यांनी साडी घेतली नाही, तरी मला त्याचा अजिबात राग येत नाही. मला असं वाटतं, की प्रत्येक कस्टमरनी जर त्यांना आवडली असेल आणि गरज असेल, तरच साडी घ्यावी. त्यामुळे हे मी अगदी स्ट्रिक्टली हे फॉलो करते, की काहीही झालं तरी कुणाच्या मनाविरुद्ध आपण त्यांना साडी विकायची नाही. इतकंच काय, मला आठवतंय कोल्हापूरला असताना पैशाचाही आग्रह न देत, द्या नंतर पैसे, अशाही हो. पद्धतीने अगदी हो. घरगुती प्रेमाने साडी त्या बाईंना तू दिली होतीस. सो नक्की. कारण असे खूप ग्राहक अनुभवायला मिळतात, की ज्यांना मनापासून साडी घ्यायची असते, पण काही वेळेला त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात संपलेले किंवा असतात. अकाउंटला तेवढा बॅलन्स नसतो. पण एक आता इतक्या वर्षात एवढं लक्षात आलेलं आहे, की आपण त्या माणसाला जज करू शकतो आणि त्यावेळेला मला त्यांना नाराज करायचं नसतं. त्यामुळे मग मी अगदी त्यांना आवर्जून सांगते, की तुम्ही साडी घेऊन जा. तुम्ही घरी जाऊन मला पे करा. आणि आजपर्यंत मला खरंच सांगायला आवडेल, की मला कधीही ह्या गोष्टीचा कधीच कटू अनुभव आलेला नाहीये. ज्यांनी माझ्याकडनं अशाच साड्या नेलेल्या आहेत एक्झिबिशनमधून, अगदी 60-60, 70-70 हजाराच्या सुद्धा साड्या नेलेल्या आहेत त्यांनी आणि जर त्यांच्याकडे थोडे पैसे कमी असतील, पण तरीही मी त्यांना त्या पूर्ण साड्या घेऊन जा सांगते. तुम्हाला जमेल तसे तुम्ही मला पैसे पाठवा. पण Great. मला आतापर्यंत कधीही पैशाचा नुकसान झालेलं नाहीये. आता फक्त एकच, की पुढे काय करायचंय आपल्याला? आता तू चालू केलंयस सोशल मीडियावरती पण ऍक्टिव्ह होतीयेस, इन्स्टा सगळीकडेच आता
तर ह्याचा अर्थ कुठेतरी छान स्केलला आपल्याला बिझनेस न्यायचा आहे. तर कुठे बघतेस, एक काय स्वप्न आहे? आसावरी सारीजनी काय करायला हवं? येस, आता मी एक माझा स्टुडिओ तर मी चालवती आहेच, त्याप्रमाणे मी एक्झिबिशन्स पण त्याच्या बरोबरीने मी तितकीच करती आहे. तर माझी इच्छा आहे की अजून 1-2 वर्षात मला अजून एखादं बुटीक काढायला आवडेल. ॲट द सेम टाईम मला फ्रँचायझीसाठी सुद्धा खूप लोकांच्या इन्क्वायरीज येतात आणि ह्या आधीही मी लोकांनी माझ्याकडनं साड्या नेऊन पण साड्या विकलेल्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा जर मला काही अपॉर्च्युनिटी आली तर मी नक्की म्हणजे आता जे त्याचाही विचार ऐकतायत करणार. त्यांना जर काही हवं असेल तुझ्याशी कनेक्ट करू शकतात ते. नक्की, नक्की. ओके. आता हे सगळं झालं की आपण गृहिणी आहोत, आपली मुलं मोठी झालीये किंवा बिझनेसमन आहोत, जे काही आहे. पण एक पॉइंट आयुष्यात असा येतो ज्या वेळेला आपल्या बरोबर आपली मुलं नसतात हं. आणि कदाचित आपण एकटे असतो कुठेतरी आतून. त्यावेळेला बिझनेस स्त्रियांना कसा मदत करतो, हे काही तुझ्या स्वतःच्या उदाहरणावरून तू सांगू शकतेस का? आता असं झालंय की कधी-कधी मुलांना वेळ असतो, पण आम्हाला मुलांसाठी वेळ उरलेला नाहीये. म्हणजे उलटच झालं. कारण ह्या व्यवसायामध्ये आम्ही इतके पुढे-पुढे चालत निघालेलो आहे, की जेन्युइनली असं होतं की सतत एकापाठोपाठ एक साड्यांचा म्हणजे एक्झिबिशन्स आहेत, तर आपल्याला साड्या मागवायच्या आहेत, पॅकिंग करायचं आहे, कुठेतरी निघायचं आहे. सो त्यामुळे आम्हाला स्वतःसाठी खरंच वेळ मिळत नाही आणि त्याच्यातच आम्ही खूप खुश आहोत. कारण वेळ जाण्यासाठी ह्याच्यापेक्षा उत्तम काही साधन असू शकत नाही. म्हणजे युजली असं आई वडिलांचं असतं की मुलांना आमच्यासाठी वेळ नाही. इथे हे उलट आहे असं म्हणू शकतो का आपण? नक्कीच, नक्की. येस. सो ह्या सगळ्यावरून मला वाटतं की आपण थोडीशी प्रेरणा एवढी तर घेऊ शकतो की गृहिणी असू किंवा आपण नोकरी करणारे असो किंवा काहीही असो, पण प्रत्येकीच्या आयुष्यात अशी वेळ येते ज्या वेळेला तिला काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा करावं लागतं, काहीतरी प्रसंग येतो आयुष्यात. 0 पैशापासून सुद्धा आपण गोष्टी चालू करू शकतो, त्या पुढे नेऊ शकतो, एक ब्रँड डेव्हलप करू शकतो. कुठलीही गोष्ट पैसा किंवा आपल्याला घरातल्या काय म्हणतात प्रचंड आलेले मोठे अडथळे काहीही आपल्याला अडवू शकत नाही. एका स्त्रीला खरं तर कुठलेही अडथळे पार करायचं उपजतच ज्ञान असतं. ती कुठल्याही वयात कुठल्याही क्षणी ती उभी राहू शकते आणि मला वाटतं हेच आपण या गोष्टीतनं शिकलेलो आहोत. तर थँक्यू आसावरी, तू आज Yes. आलीस. थँक्यू मस्त सो मच. तुझी स्टोरी होती. सगळ्यांना प्रेरणा तू खूप दिली असणारच आहेस असं मी समजते. थँक्यू. थँक्यू सो मच घे भरारी बरोबर राहिल्याबद्दल. नक्कीच. थँक्यू.